हरि ओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. द डिक्लाइन ऑफ ताओ. ऑन द डिक्लाइन ऑफ द ग्रेट ताओ, the doctrines of humanity and justice arose. When knowledge and cleverness appeared, great hypocrisy followed in its wake. When the six relationships no longer lived at peace, there was praise of kind parents and filial sons. When a country fell into chaos and misrule, there was praise of loyal ministers. महान ताओचे विस्मरण होऊ लागले की मानवतेची आणि न्याय अन्यायाची शिकवण दिली जाऊ लागते. जेव्हा पांडित्य आणि हुशारी मिरवायला लागते तेव्हा दांभिकपणा प्रवाहित होऊन तरंगू लागतो. ज्यावेळी 6 प्रकारे संबंध सलोख्याने राहत नाहीत त्यावेळी कर्तव्यदक्ष पालक आणि आज्ञाधारक पाल्य यांची स्तुतीसुमने गायली जाऊ लागतात. जेव्हा देशात गोंधळ आणि अंधाधुंदी माजते तेव्हा एकनिष्ठ मंत्र्यांची स्तुतीसुमने गायला सुरुवात होते. सत्ययुगाची व्यथा. माणसाला नेहमीच चांगले, प्रामाणिक आणि शांत जीवन जगायला नैसर्गिकरित्या आवडते. त्याप्रमाणेच तो जीवन जगत असतो. परंतु कोठेतरी काहीतरी घडते आणि माणूस चांगुलपणा, प्रामाणिकपणा, शांतपणा दूर करतो आणि बरोबर त्याच्या विरुद्ध विपरीत वागतो. सत्ययुगाचे हेच दुःख आहे. सत्ययुगाची कथा आणि व्यथा कशी सोडवायची हा मोठा प्रश्न आहे. ही सत्ययुगातील गोष्ट आहे. बाळूने काळूकडून जमीन विकत घेतली. तेथे घर बांधायला सुरुवात केली. घराचा पाया खोदताना त्याला जमिनीत पुरलेला सोन्याच्या नाण्यांनी भरलेला हंडा सापडला. बाळूने तो हंडा जसाच्या तसा काळूला नेऊन दिला. कारण बाळूने फक्त जमीन विकत घेतली होती, त्यातील गुप्तधन विकत घेतले नव्हते. काळूने तो हंडा स्वीकारायला साफ नकार दिला. कारण आता ती जमीन बाळूच्या मालकीची असल्यामुळे ते धनही बाळूचेच आहे असे काळूचे म्हणणे होते. महाविलक्षण अशी ही समस्या केवळ सत्ययुगातच शक्य आहे. कलियुगात असे घडले तर बाळू तो हंडा मुळीच देणार नाही. काळूला हे समजले तर तो येन केन प्रकारे हंडा मिळवायचा प्रयत्न करेल. शेवटी सरकार ते धन जप्त करेल. सत्ययुगात मानव सज्जन होता, सचोटीने वागत होता, प्रशांत होता. सर्व काही सुरळीत सुरू होते. नेमके हेच जाचायला लागले. काही जणांना स्वतःचे स्वतःच सुख टोचते. माणसाला काहीतरी निराळे करायची लहर येते. त्याला तेच तेच करून कंटाळा येतो. अतिश्रीमंत घरातील मुले गंमत म्हणून चक्क चोरी करतात. वास्तवात त्यांना हातखर्चाला मुबलक पैसे मिळत असतात. वातानुकूलित गाडीतून क्लबात मौज करायला जात असतात. तरीही काहीतरी वेगळे करण्यासाठी चोरी करतात. जवळ उत्तम कपडे असूनही फॅशनच्या नावाखाली साधे फाटके कपडे घालतात. आपले वेगळेपण दाखवतात. स्वपत्नीच्या हातचे सुग्रास जेवण मिळत असताना बदल म्हणून मैत्रिणीकडे जेवायला जातात. सत्ययुगाची हीच कथा आणि व्यथा आहे. सर्व काही व्यवस्थित असताना अवदसा आठवते. जे प्रचलित आहे त्यापेक्षा काहीतरी निराळे करायची हुक्की येते. यामधून हळूहळू ऱ्हास होत होत कलियुग सुरू होते. मधल्या काळाचे ऋषीमुनींनी त्रेतायुग आणि द्वापारयुग असे 2 आणखी भाग केले, परंतु त्या व्यवहारासाठी केले असावेत. सत्ययुगाची परिणिती कलियुग आहे. हे महाविलक्षण परंतु गंभीर आणि दुर्दैवाने चुकविता येत नसलेले गूढ आहे. विश्व द्वंद्वाशिवाय व्यवहार करूच शकत नाही. मैत्री झाली की शत्रुत्व येणारच येणार. वैभव आले की दारिद्र्य घालणार. चांगले झाले की वाईट आपोआप हजर होणारच. सज्जन हवे असतील तर दुर्जन सहन करावेच लागतात. राम रावणासह स्वीकारावा लागतो. फक्त कृष्ण मिळणार नाही, त्याबरोबर कंस, शिशुपाल, जरासंध यांचा स्वीकार करावा लागतो. फक्त पांडव मिळणार नाहीत, त्यासाठी कौरवांना सहन करावे लागते. परमात्म्याचे विस्मरण. लाओत्से 18व्या ओवीच्या सुरुवातीला सांगतो की महान ताओचे विस्मरण होऊ लागले की परमात्म्याचे विस्मरण याचा अर्थ परमात्म्याला अपेक्षित
असे आचरण न करणे, आणि तेही मुद्दामहून जाणून बुजून. कोणी सांगतो की ताओ तत्त्व समजावून घ्या आणि आचरणात आणा. नाही करत जा, माझी मर्जी, मी स्वतंत्र आहे. कोणी म्हणतो की रोज ध्यान लावा. नाही लावत, मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मला माझे जीवन कसे जगावे याचे स्वातंत्र्य आहे. मला सांगायची आवश्यकता नाही. मला समजते मी कसे वागायचे ते. या अहंकाराला कोण काय करणार? प्रचलित व्यवस्थेपेक्षा काहीतरी निराळे आचरण करून आपले वेगळेपण सिद्ध करण्याची उर्मी येते. दररोज देवळात जायचे आणि नमस्कार करायचा हे काय म्हणून? आज मला कंटाळा आला आहे, नाही जात देवळात आणि नाही करत नमस्कार. पाहूयाच काय होते ते. जेव्हा ताओ विरुद्ध, नियती विरुद्ध, निसर्गाविरुद्ध वर्तन होते, तेव्हा ताओ, नियती, निसर्ग ते पूर्वपदी आणतो. तुम्ही फक्त पर्वताची अपेक्षा करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला दरी स्वीकारावीच लागते. ताओ असमतोल सहन करत नाही, तो नेहमी संतुलन करतो. हां, तुम्हाला पर्वत आणि दरी दोन्हीही नको असतील तर तुम्हाला सपाट मैदान मिळेल. अद्वैताच्या पूर्णत्वामधून, त्या शून्यामधून जर तुम्ही ढळलात तर आपोआप द्वंद्व निर्माण होते. जर तुम्ही डावीकडे दुर्जन झालात की लगेच उजवीकडे सज्जन निर्माण होतो. जर तुम्ही उजवीकडे प्रामाणिक झालात तर लगेच डावीकडे अप्रामाणिक निर्माण होतो. कारण डावीकडे गेल्यास उजवी बाजू वर उचलली जाते आणि समतोल ढळतो, आणि त्यामुळे ताओ उजवीकडे जाऊन समतोल सावरतो. कोणी उजवीकडे गेल्यास डावी बाजू वर उचलली जाते आणि समतोल ढळतो, आणि त्यामुळे ताओ डावीकडे जातो आणि समतोल प्रस्थापित करतो. परंतु आमची अपेक्षा नेहमीच चांगले तेवढेच असावे अशी असते. जगात वाईट लोक असूच नयेत असे आपल्याला वाटते. नेमकी हीच अपेक्षा येथे द्वैत निर्माण करते. कारण चांगल्याची कास धरली की त्याच्या विरुद्ध वर्तन होऊ नये म्हणून त्याचे नियम तयार होतात. त्याची अंमलबजावणी सुरू होते. त्या नियमांना झुगारून द्यायची वृत्ती आपोआप निर्माण होते. जाचकपणा, मग तो जीवनाला उपयुक्त असला तरीही तो जाचकपणा आहे हेच जाचते. तो नको होतो. भीक दिली नाही तरी चालते, कारण त्यासाठी तो कुत्रा सहन होत नाही. बेडी सोन्याची असली तरी ती बेडी आहे हे भान असते, त्यामुळे ती नकोशी होते. यामुळे हळूहळू ताओचेच विस्मरण होऊ लागते. शून्यापासून ढळायला होते, पूर्णत्व नष्ट होते. यामधून विश्वव्यवस्था बिघडते. ती पूर्वपदी आणण्यासाठी ताओ सक्रिय होतो. निसर्ग उद्दीपित होतो. नियती सरसावते. घडी पुन्हा घालण्यासाठी येथे उलथापालथ होते. मानवाला वाटते असत्याचे नसते झाले. हरि ओम.